कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोम या आजाराचे 2 रुग्ण आढळलेत। सीपीआर मध्ये हे दोन्ही रुग्ण आता दाखल करण्यात आलेत। कोंगनोळ येथील 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षांचं बाळ असे 2 रुग्ण आता रुग्णालयात दाखल झाले। पुण्यामध्ये थैमान घातलेल्या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच ही आणखी एक अपडेट समोर येते आहे। पुण्यानंतर आता कोल्हापुरातही जीबीएस सिंड्रोम या आजाराचे 2 रुग्ण आढळले आहेत। सीपीआर मध्ये हे दोन्ही रुग्ण आता दाखल झालेत। कोंगनोळ येथील 60 वर्षांचे वृद्ध आणि हुपरी येथील 6 वर्षांचं बाळ असे 2 रुग्ण आढळले आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत। विशाल, आता कोल्हापुरातही जीबीएस सिंड्रोमचा शिरकाव झाल्याचं कळतंय, नेमके काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच दीपाली, खरं तर पुण्यामध्ये या आजाराचं थैमान घातलेलं आहे, मात्र त्याबरोबरच आता कोल्हापुरातही या आजाराचे 2 रुग्ण आढळून आल्याची सध्या माहिती मिळते। कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालय या ठिकाणी हे रुग्ण जे आहेत ते उपचार सध्या घेत आहेत। खरं तर या हे जे रुग्ण आढळल्यानंतर कुठेतरी आरोग्य प्रशासन सध्या सतर्क झालेले आहे। काल आरोग्य प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आदेश देखील देण्यात आलेले होते, मात्र त्यानंतर आज ही माहिती जी आहे ती समोर येते। खरं तर या गंभीर आजाराबाबत वेळोवेळी ज्या काही सूचना असतील त्या पालन कराव्या असं देखील आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं होतं। सध्या हे जे 2 रुग्ण आहेत ते कोंगनोळी कर्नाटक येथील एक 60 वर्षांचे वृद्ध आहेत आणि त्याच्यामध्ये हातकणंगले येथील हुपरी या गावातलं एक 6 वर्षांचं बाळ आहे। त्यामुळं हे दोन रुग्ण आढळल्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। दीपाली, धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता पुण्यानंतर कोल्हापुरातही जीबीएस या रोगाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर येते। या आजाराचे 2 रुग्ण कोल्हापुरात आढळलेत, तर सीपीआर मध्ये हे दोन्ही रुग्ण दाखल करण्यात आले आहेत।